हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? माहीतच असणार. तर चला, आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त अशी शेवगा शेंगाची भाजी. शेवगा शेंग आणि बटाटा टाकून एक नंबर लागते. एकदम सिंपल साधी आहे आणि घरचे तर नावं घेऊन घेऊन खातील, आवडीने खातील. एकदम टेस्टी लागते, लगेच झटकीपट बनते. तर चला, तुमच्यासोबत तीच रेसिपी शेअर करणार आहे आज मी. तर बघा, एकदम इझी आहे. सर्वात पहिलं तर आपल्याला शेवगा शेंग मस्त असे साफ करून घ्यायचे आहेत. तर मी आता सध्यासाठी जेवढी भाजी पाहिजे तेवढ्या हिशोबानेच मी एक शेवगा घेतलेल्या. शेवगा ना कशा भरपूर मोठ्या होत्या शेवगा शेंगा, तर मग मी एक दीड घेतलेली बघा. आणि व्यवस्थित असे आता आपल्याला त्याला शिरा त्याच्यावरच्या असतात ना ते काढून घ्यायचे आहेत. आणि बघा मी कसे कट करत आहे तसे कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून व्यवस्थित असे सर्व शिरा निघतात. त्यानंतर चाकूनीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे क्लीन करून घ्यायचे आहेत. हे बघा असं मी कसं करत आहे, सेम तसंच तुम्ही पण करा. आणि खूप छान होतात बरं का. आणि एक नंबर लागत होते. माझ्या मिस्टरांनी तर अर्ध्याच्या वरी त्यांनीच खाल्लेली भाजी, इतकी त्यांना आवडलेली. खूप मस्त झालेली, घरात पूर्ण वास पसरलेला भाजीचा, इतकी मस्त झालेली बरं का. आणि एकदम इझी आहे, काहीच नाही आपल्याला झंझटमारी काहीसुद्धा नाही आहे. जे आहे आपलं घरातलं त्यामध्येच मस्त अशी बनते. तर बघा, आता मी सर्वात पहिला तर शिरा वगैरे काढून घेत आहे. तर चला, तुम्ही आता कनेक्ट राहावा, तुम्हाला मी सांगतेच पुढं अजून. तर आपल्या आता शेवगा शेंग साफ झाल्यानंतर ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाट्यांना पण मी मस्त असं त्याच्यावरचं सालटं काढून व्यवस्थित त्याला बारीक कट करून ना ते पण टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आणि व्यवस्थित क्लीन करून झालं की त्यात पाणी चांगलं भरून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर त्यात हळद टाकायची आहे. आणि हे दोन्ही आपल्याला झाकून शिजवायला ठेवायचं आहे. एक 15 मिनटं, तरी 10 ते 15 मिनटं लागतात मीडियम गॅसवर. छान शिजून द्यायचे आहेत, जास्त गाळ पण नाही काय नाही. बटाटे आपले जोपर्यंत कुक होत नाहीत तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. शेवगा शेंग तर काय आपल्या लगेच शिजतात, पण मिठाच्या पाण्यामध्ये शिजवले ना एक वेगळी टेस्ट येते शेवगा शेंगला. म्हणजे भाजीमध्ये सुद्धा ते खूप छान लागतात बरं का. तर आता त्यामुळे पहिला तर आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत म्हणून आज भाज्या घेऊन आलेल्या मार्केटमधून. तर पालेभाज्या वगैरे भरपूर अशा भाज्या घेऊन आलेल्या. आणि तेच आता व्यवस्थित असं सेट करून मी आता ठेवून देत आहे. कारण की ना परत मग ते वरी राहिले की वरीच राहून जातात. त्यामुळे ना लगेच आणलं की लगेच जागच्या जागी ठेवल्या तर टेन्शन नाही राहत. तरी पण मी व्यवस्थित असं ठेवलेलं नाही आहे, जेवढं जमलं आहे तेवढंच ठेवत आहे. तर आता ते काढून मला ठेवायचं आहे. पण आता तोपर्यंत म्हणलं स्वयंपाक पण करायचा आहे आणि उशीर पण झालेला मला. कारण की भाजी मार्केटला गेलं ना आणि बाहेरून जाऊन आलं की खूप कंटाळा येतो, पण ते करण्याचा भागच आहे आपल्याला. तर मग ते व्यवस्थित असं ठेवलं मी. त्यानंतर मस्त ह्यांना सॅलड कट करून दिला. ते बोलले मला सॅलड दे कट करून, त्यामुळे मी त्यांना सॅलड वगैरे पण कट करून दिलं. आणि त्यानंतर भाजी वगैरे काढलेली ना ती सर्व माती पायात लागत होती सारखं सारखं. आणि पोरं सारखे ये जा करत होते. आणि पोरं ना खूपच घरघाण करतात, त्यामुळे ना कंटिन्यू मला क्लीन करून ठेवावं लागतं. तरी पण थोडंफार असतंच इकडून तिकडून नाही का. तर मग आता तेच आता क्लीन करून घेत आहे. जेणेकरून कसं आहे ना, जास्त करून तर मलाच थांबावं लागतं किचनमध्ये. आणि त्याच्याने मग ते जरा जास्तच घाण होतं, त्यामुळे मग मी माझं करून घेत असते बघा असंच. तर आता बघा झालेलं आहे. आता झाडू वगैरे मारून घेत आहे मी. कारण की कसं आहे ना, पायाची घाण ना मग ते बेडवर पण जाते इकडून तिकडून, त्यापेक्षा क्लीन केलेलं बरं. तर असो, चला आता मी ओलं खोबरं होतं घरात, तर ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर ओलं खोबरं नसेल तुमच्याकडं तर आपलं जो नॉर्मल सुकलेला खोबरं असतं ते पण तुम्ही टाकलं तरी चालतं. आणि तर मी आता ओलं खोबरं थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त नाही. आणि त्यात आपलं टमॅटो टाकायचे आहेत, तर मी 1.5 टमॅटो टाकलेले आहेत त्यात, जास्त पण नाही टाकले. आणि मस्त पिकलेले होते टमाटर पण, असे म्हणजे पिकलेलेच घ्यायचे आहेत आपल्याला.
आणि तर हे बघा आता मी 1.5 टमाटर टाकलेला आहे त्यामध्ये, आणि त्यात आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे, आणि अद्रक लसणाची पेस्ट माझ्याकडे रेडीमेडची आहे, आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ना अद्रक आणि लसूण हे पण टाकायचं आहे त्या मिश्रणमध्ये, आणि व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. आणि एका साईडला बघू शकता आपले शेवगा शेंग जे आहेत ना ते सुद्धा शिजलेले आहेत, आणि मी एकदा दोनदा चेक पण केलेलं त्यांना, आणि मस्त झालेलं, आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी पातळशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि इथं बघा आता झालेलं आहे ऑलमोस्ट आपलं कुक, आणि त्यामध्येच आता मी भाजी करणार आहे त्या कढाईमध्ये, आणि एका टोपामध्ये मी काढून ठेवलेलं आहे. आणि आता बघा आता भाजीलासाठी मी थोडंसंच तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं, नाहीतर लयच तेल होऊन जातं बरं. 2 पळी इतकी मी तेल टाकलेलं आहे आपलं नॉर्मली, आणि त्यानंतर आता त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. तर कढीपत्ता पहिला मी धुवून घेतला व्यवस्थित असं, आणि त्यात आता जिरं टाकायचं आहे. जिरं त्यातलं संपलेलंच होतं डब्यातलं, मसाला डब्यातलं, तर आता मोठ्या डब्यात तर मी ठेवलेलंच होतं एक्स्ट्राचं, तर तेच टाकलं. आणि ते कसं होतं ना तेल खूप उडतं वरी, ते थोडं कढीपत्ता वगैरे ओलला असला की, मग त्यामुळे ना झाकून ठेवलं त्याच्यावर. आणि आता लसणाची पेस्ट टाकलेली आहे 2 चम्मच इतकी, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता. आणि त्यानंतर आपले जे जे बेसिक मसाले असतात ना, हळदी पावडर, धना पावडर, लाल चटणी पावडर, आणि घरातला आपला जो येसूर असतो ना तो सर्व टाकलेला आहे मी, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार. आणि लगेच टाकले की आपल्याला जी आपण ग्रेव्ही केलेली आहे ना ती टाकून द्यायची आहे. आणि आता ह्याला इतकं छान शिजवायचं आहे ना, वरून जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत आपल्याला आता ग्रेव्ही ही भाजत राहायची आहे. जेवढी छान आपण ग्रेव्ही भाजू ना तेवढी छान आपली भाजी होत असते, आणि खूप छान पण लागते खायला. तर आता बघा मी 2-3 असं सारखं कंटिन्यू हलवत त्याला छान वाफवून तेल सुटूस तर भाजून घेतलेलं आहे. आणि हे बघा ऑलमोस्ट आता लास्टला बघा असं तेल यायला पाहिजे, पूर्ण ग्रेव्ही छान अशी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही, कळालंच असेल तुम्हाला. तर ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे, घरात खमंग असा वास येत होता भाजीचा, खूप छान असा, असं वाटत होतं की नॉनव्हेजच होते का घरात काय, असं इतकं भारी वास येत होता. तर आता मी व्यवस्थित एकदा पुन्हा गॅस फास्ट करून फ्राय करून घेतलेला आहे मसाला, आणि त्यानंतर आपण जे शिजवलेलं आहे पाण्यासोबतच आपल्याला त्यात टाकून द्यायचं आहे. आणि त्यामुळेच आपण ना पहिला शेवगा शेंग वगैरे स्वच्छ असे क्लीन करूनच शिजवायचं, आणि नंतर ना आपण त्याचं पाण्यासोबतच टाकायचं, कारण की पाणीमध्येच त्याचं सर्व असं फ्लेवर उतरतो त्यामुळे. आणि शेवगा शेंग तुम्हाला माहितीच असेल शरीरासाठी किती चांगला आहे, खूपच चांगला आहे. आणि आता आहे सध्या त्याचं सीझन, तर मग भरपूर असं खाऊन घ्यायचं, नंतर तर खूपच महाग मिळतात. तर आता झालेलं आहे, चवीनुसार थोडंसंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की आपण पहिल्यांदा टाकलेलंच असतो बघा मीठ, त्यामुळे ना थोडं विचार करूनच टाकायचं मीठ, जास्त नाही टाकायचं. एक टायमाला कमी असलं तरी चालतं, पण जास्त नाही टाकायचं. तर बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे आपली. तर ह्यांना तर इतकी आवडलेली ना, खूपच आवडलेली. आणि त्यानंतर आता मी लगेच आपलं भाकऱ्या करायला घेणार आहे. आणि गरम मला इतकं होत होतं, जाम गरम होत होतं, तरी पण भाकऱ्या तर काय थापायच्याच होत्या, आणि मी 2च भाकऱ्या करणार होती, कारण की इतकं गरम होत होतं ना, पाठीतून पार पाणी निघत होतं, इतकं गरम होत होतं. आणि आता सध्या ना हल्ली खूपच गरमी वाढलेली आहे 2-4 दिवसामध्ये, इतकी गरमी वाढली ना म्हणजे किचनमध्ये उभं राहू वाटत नाही बरं का, पण तरी पण करावंच लागतं. पण मग मी 2च भाकऱ्या टाकल्या, जास्त काय टाकल्या नाही भाकऱ्या, भात पण केलेलाच होता मी, त्यामुळे म्हणलं चला 2च भाकऱ्या टाकूया, पटकन होतात आपल्या झटपट, आणि मला किचनवरच करावं लागतं. आणि इथं बघू शकता किती घाम आला आहे, असं वाटत होतं कधी एकदा त्या कूलरच्या समोर जाऊ आणि कधी बसू, असं होत होतं, जीव कासावीस होत होता. आणि एवढ्या गरमीमध्ये करणं म्हणजे खरंच खूप हार्ड आहे. खूप म्हणजे खूपच आहे. ज्याला खायला भेटतं त्यांना काय वाटत नाही, जे किचनमध्ये उभं राहून करतात त्यांना माहीत असतं. पण आता हे बघा मस्त अशी तरी सुटलेली आहे भाजीला, आणि भाजीसुद्धा खूप मस्त दिसत होती, आणि खायला पण तेवढीच मस्त झालती बरं का, दिसती त्यापेक्षा पण मस्त. आणि मस्त बघा भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत, टम फुगलेल्या मस्त अशा झालेल्या भाकऱ्यासुद्धा. आणि भाकरी खाण्यामध्ये वेगळीच मजा येते बघा त्यासोबत, शेवगा शेंगसोबत. तर आता बघा मस्त असं दुसरी पण भाकरी आता मी करून घेत आहे. आणि भाकऱ्या वगैरे करून झाल्या की लगेच आता मी किचन ओटा पण क्लीन करून घेत असते, कारण की लगेच केला की बरं पडतं बघा, नंतर ना ते परत ते घाण सोडा आणि करा, त्यापेक्षा ना जेवढा आता घाम येतो त्यानुसार पटापटा कामं करून मस्त मग निवांत एकदा बसायचं कूलरसमोर, म्हणजे काय झंझट मारीच नसते बरं का. तर असं चला आता इथं बघू शकता मस्त अशी आता मी भाकरी टाकलेली आहे त्याच्यावर.
आणि तर आता आरवला भूक लागलेली खूप सारखं येत होता, मम्मी मला पहिला दे, मला पहिला दे. मग त्याला मी पहिला काढून दिला. आरवला पण आवडलेली, तर तुम्हाला रिव्ह्यू पुढं दाखवतेच मी तो काय बोललेला काय नाही. तर आता इथं बघू शकता त्यासाठी मस्त अशी काढलेली आहे शेवगा शेंग आणि बटाटे, आणि तो बघा काय म्हणतो पुढं, आता तुम्हाला कळेलच. आणि चला आता मी त्याला दिलेला आहे ताट जेवायला. कशी झाली भाजी आरव? भाजी कशी झाली? मस्त झाले? हा, कूलरची हवा खूप लय गरम होतंय, इतकं गरम होतंय ना खूप जास्त. तब जाके सुकून आया. तर आता सध्या IPL वगैरे चालू आहे, तर घरात खूपच क्राऊड चालू आहे, इतका आवाज चालू होता ना खूपच. आणि मग मी पण घेतलं जेवायला. तर मी तर एकदम चटकोर अशी भाकरी घेतलेली. मी तर जेवत नाही, पण आज भाजी इतकी मस्त झालेली म्हणून जेवायला बसली. 9ला पहिल्यांदा जेवायला बसली, नाही तर मी कधी पण 8च्या पहिला जेवत असते, पण आज पहिल्यांदा जेवलेली 9ला, कारण की एवढी मस्त झालेली भाजी. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.